आता बातमी आहे एका भेटी संदर्भातली। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील हे उद्धव ठाकरेंशी युती करण्याच्या सुवर्ण क्षणाची वाट पाहत आहेत का? हा प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण आहे भाजप आमदार पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नामधली एक भेट। मुंबईत पार पडलेल्या विवाह सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील एकमेकांना भेटले। मिलिंद नार्वेकर देखील त्यावेळी सोबत होते। मग नार्वेकरांनी चंद्रकांत पाटलांना उद्देशून युती कधी अशा प्रश्नाची गुगली टाकली। चंद्रकांत पाटील हे देखील मुरब्बी राजकारणी, त्यांनी देखील मी या सुवर्ण क्षणाची वाट पाहतोय असं म्हणत सिक्सर मारली। त्यानंतर उद्धव ठाकरे, चंद्रकांत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांच्यामध्ये एकच हशा पिकला आणि हा क्षण कॅमेरामध्ये कैद झालाय। या सगळ्याबद्दल अधिक बोलूया। वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, येणाऱ्या महापालिका निवडणुका आणि त्या पार्श्वभूमीवर ह्या भेटीमध्ये हास्यविनोदात जरी हा संवाद झाला असला तरी यामुळे आता एक नवीन चर्चा सुरू होऊ शकते का? वेदांत, अश्विन, ज्या प्रकारे आपण हे सगळी ह्या जे फोटो आपण बघतो त्या फोटो मागची स्टोरी समजून घेतली तर उद्धव ठाकरे हे पराग अळवणी यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला गेले होते आणि शुभेच्छा दिल्यानंतर ते जेव्हा निघत होते तेव्हाच चंद्रकांत पाटील त्या विवाह सोहळ्याला उपस्थित झाले आणि मग समोरासमोर आल्यानंतर मिलिंद नार्वेकरांनी हा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना विचारला की मग युती कधी, आणि त्यावर चंद्रकांत पाटील असं म्हणतात, मी सुद्धा या सुवर्ण क्षणाची वाट बघतोय आणि ही युती व्हायला हवी। त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा या सगळ्या दोघांच्या चर्चेमध्ये सहभागी झाले होते आणि एकच हशा तिथे पिकला आणि त्यानंतर एकमेकांना नमस्कार चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांनी केला। आता ही विवाह सोहळ्यात झालेली भेट होती, विवाह सोहळ्यात ही चर्चा होती, जरी जसं आपण म्हणतो की सिरियस चर्चा नव्हती तरी हसत खेळत आणि गप्पा रंगलेल्या असताना ही चर्चा झाली। त्यामुळे एकीकडे आपण मागच्या काही दिवसांमध्ये म्हणजे महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची झालेली भेट, त्यानंतर आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या 3 भेटी, सोबतच काही शिवसेना ठाकरे गटाचे नेत्यांच्या भाजपसोबत झालेल्या भेटी, त्यामुळे भाजप आणि शिवसेना ठाकरे गट यांची जवळीक वाढते का हे मागच्या काही दिवसांपासून चर्चेला जाणारा विषय आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारचा फोटो समोर येणं आणि त्या फोटो मागची स्टोरी समोर येणं यामध्ये एकतर जवळीक वाढते का हा तर प्रश्न आहे, शिवाय महायुतीमध्ये काही प्रेशर आणण्याचा प्रयत्न किंवा तशा प्रकारची खेळी यामागे आहे का हा सुद्धा प्रश्न आहे। कारण शिंदेच्या शिवसेनेचं टेन्शन वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या भेटी किंवा अशा प्रकारची जवळीक साधली जाते का ही सुद्धा चर्चा आहे। नक्कीच मुंबई महापालिका आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर आहेत आणि त्या दृष्टिकोनातून जर ही जवळीक आणखी वाढली तर मग राजकीय समीकरण महाराष्ट्रातलं काही वेगळं दिसेल का हा सुद्धा राजकीय वर्तुळात या सगळ्या फोटोनंतर चर्चा वाढलेली आहे। वेदांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।